श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर पौष महिन्यामध्ये घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी, किती सत्यनारायण करावे, पूजा मांडणी कशी करावी याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. भगवान विष्णूंच्या उच्च कोटीच्या सेवांपैकी ही एक सेवा आहे. तर ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तर घरात अखंड लक्ष्मी नांदावी, घरात अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणून आपण ही सत्यनारायण पूजा करायची असते. तर आपण ही सत्यनारायण पूजा जी आहे तर आपण एक सत्यनारायण करू शकतो. 3, 5, 7 किंवा 9, 11 अशा आपल्याला क्रमाने सत्यनारायण करायचे आहे. तर तुम्हाला जसे जमतील तसं तुम्ही करू शकता. हा पौष महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तर जेवढी सेवा ह्या महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणाची करतो तेवढीच सेवा आपल्याला भगवान विष्णूंची करायची आहे. आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही झालीच पाहिजे. एक तर श्रावण महिन्यामध्ये किंवा मग तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा पूजा करू शकता. तर आपल्याकडून जर गुरुजीच्या हाताने जर पूजा होत नसेल काही कारणास्तव तर आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करायची तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. पूजा मांडणी कशी करायची आहे. खाली जागा स्वच्छ करून त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंग ठेवून चौरंगावरती पांढरी वस्त्र अंतरायचे आहे आणि समया प्रज्वलित करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही ही सत्यनारायण पूजा जी आहे तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी सुद्धा करू शकता. कारण कोणाचं लग्न जमत नसेल, कोणाला नोकरी लागत नसेल, संतती प्राप्तीसाठी किंवा मग शारीरिक मानसिक आजार असेल कोणाला, तर आपण फक्त हे मनोभावे आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपले हे सगळे संकट जे आहे तर ते दूर होतात. ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तर त्यामुळे आपण ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि फक्त पौष महिन्यातच नाही तर आपण दर पौर्णिमेला, आपल्याला जी पौर्णिमा येते ना तर त्या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला एक फोटो असेल सत्यनारायणचा, तुमच्याकडे जर फोटो नसेल तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला कुंकवाची हळदीची 5 बोटे उमटवायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 रुपया सुपारीचं नाणं फूल तुम्हाला असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विड्याची 5 पाने ठेवायची आहे. त्यावरती तांबणामध्ये तांदूळ ठेवून बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमच्याकडे जर आंब्याचे 4 डगळे मिळत नसतील तर मला आंब्याचे डगळे नाही मिळाले त्यामुळे मी पानं ठेवलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पानंसुद्धा ठेवू शकता. उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे, डाव्या हाताला घंटा ठेवायची आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र आवर्जून ठेवा आणि श्रीयंत्राची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जोड पानांवरती तुम्हाला गणपतीची सुपारी ठेवायची आहे 1 नंबरला, 2 नंबरला कुळदेवीची ठेवायची आहे, 3 नंबरला वरुण देवतेची ठेवायची आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे कागदांमध्ये नावं टाकून ठेवायची आहे. कारण आपल्या सुपाऱ्या ज्या आहे तर त्या बदलल्या जाणार नाही. तर त्यामुळे असे कागदांमध्ये जे आहे ते तुम्हाला नावं टाकून ठेवायची आहे. पूजा 1 दिवस ठेवणार असेल किंवा 5 दिवस, 11 दिवस तर तुम्हाला ही फक्त फुलं वगैरे जर खराब झाले ते तुम्हाला चेंज करायचे आहे आणि पूजा जशीच्या तशी तुम्हाला ठेवायची आहे किंवा मग तुम्ही पानंसुद्धा बदलू शकता. तर आपल्याला ही पूजा सुरुवात करायच्या आधी आपल्याला केंद्रामध्ये जे आहे तर आपल्याला हे पुस्तक आणायचं आहे. याच्यामध्ये संस्कृतमध्ये सुद्धा मिळतं किंवा मग मराठीमध्ये सुद्धा मिळतं. तर त्या पुस्तकामध्ये दिलेल्याप्रमाणे तुम्हाला हे जे मंत्रस्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे आणि पूजा करायची आहे. ही पूजा मांडणी जी आहे तर ही केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर तुम्ही केंद्रात जाऊन ते पुस्तक तुम्हाला आणायचं आहे किंवा मग तुम्ही यूट्यूबवर बघून सुद्धा तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता जशी मी केलेली आहे त्याप्रमाणे. तर सर्वप्रथम तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे. तुम्हाला चंदन लावायचं आहे गणपती बाप्पांना आणि म्हणायचं आहे की गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन लावत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. त्यानंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, तुम्हाला धूप दीप असं म्हणायचं आहे, तुम्हाला मी नैवेद्य अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे. किंवा मग तुम्ही संस्कृतमध्ये ओम श्री महन महागणाधिपतये नमः चंदनम समर्पयामी आणि हरिद्रा कुंकुम सौभाग्यं द्रव्याणी समर्पयामी ऋतुकालद्ध पुष्पम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी असं संस्कृतमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता पुस्तक असलं तर. तुम्ही पहिल्यांदाच सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला अशा 3 सुपाऱ्या आणायच्या आहे आणि त्या तुम्हाला पहिले दह्या दुधाने धुवून घ्यायच्या आहे आणि त्या मांडायच्या आहे. आणि दर पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला एका कागदांमध्ये नाव टाकून ठेवायचे आहे. त्यानंतर पाण्याचा भरी चोकून काढून आपल्याला खडी साखरेची वाटी ठेवायची आहे आणि आपल्याला तुळशीपत्र फिरवून आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा असं म्हणून आपल्याला नैवेद्याभोवती तुळशीपत्र फिरवून आपल्याला एक गणपती बाप्पांसमोर सुद्धा ठेवायचं आहे. आणि ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात असं 3 वेळा म्हणून आपल्याला याच्याभोवती खडीसाखरेभोवती फिरवून गणपती बाप्पांच्या याच्यासमोर ठेवायचं आहे सुपारी समोर. तुमच्याकडे जर खडी साखर नसेल घरी तर तुम्ही अशी साधी साखरसुद्धा तुम्ही ठेवू शकता नैवेद्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला कुळदेवीची सुद्धा अशीच पूजा करून घ्यायची आहे. तर कुळदेवी आई मी तुला
चंदन अर्पण करत आहे, हळदी कुंकू अर्पण करत आहे, फूल अर्पण करत आहे, धूप दीप असं अर्पण करत आहे. त्यानंतर पाण्याचा भोवरी चौकोन काढून त्यावरती खडी साखरेची वाटी तुम्हाला ठेवायची आहे आणि तुळशीपत्र घेऊन ते तुम्हाला ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् असं 3 वेळेला वाटीभोवती फिरवून त्यानंतर तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा असं म्हणून तुम्हाला सुपारीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे वरुण देवतेची सुद्धा तुम्हाला अशीच पूजा करायची आहे जशी पुस्तकात दिली आहे त्याप्रमाणे. तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन हे सत्यनारायण विधीचं पुस्तक तुम्ही घेऊन येऊ शकता. अगदी सोपी आणि साधी पूजा आहे. तुम्ही ही पूजा कोणीही करू शकता. मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया कोणीही सत्यनारायण पूजा करू शकता. तुम्हाला या सुपाऱ्या तुम्हाला रोज धुवायच्या नाही आहे. तुमची जर इच्छा असेल तुम्ही पहिल्यांदा मांडत असाल तर तुम्हाला त्या स्वच्छ धुवून मग ठेवायच्या आहे आणि रोज तुम्हाला काही धुवायची गरज नाही आहे. जर इच्छापूर्तीसाठी सत्यनारायण पूजा करणार असाल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला हातावरती पाणी घेऊन आपलं नाव, आपलं गोत्र सांगून तुम्हाला तुमची इच्छा तुम्हाला मागायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करून तुम्हाला ही पूजेला सुरुवात करायची आहे. तुम्हाला संकल्प करताना तुम्हाला सांगायचं आहे की मी इतके सत्यनारायण पूजा करणार आहे. 1, 3, 5 अशाप्रमाणे तुम्हाला जेवढे तुम्ही करणार असाल तेवढे तुम्हाला संकल्प करताना म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची अशीच पूजा करून घ्यायची आहे आणि बाळकृष्णाला ओम चंदन समर्पयामी, श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः, हरिद्रा कुंकुम सौभाग्यानि द्रव्यानि समर्पयामी, ऋतुकालात पुष्पम समर्पयामी, धूपम दीपम समर्पयामी किंवा मग तुम्ही मराठीत सुद्धा म्हणायचं आहे बाळकृष्ण देवा मी तुला चंदन लावत आहे, हळदी कुंकू लावत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाण्याचा भरी चौकोन काढून बाळकृष्णासाठी तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे. तुम्ही जेवढ्या दिवस पूजा करणार असाल 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 11 दिवस, 21 दिवस तुम्ही जेवढ्या दिवस तुम्हाला ही पूजा मांडणी सत्यनारायण करायचं आहे, ठेवायची आहे तितक्या दिवस तुम्हाला रोज थोडासा का होईना पण तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. रोज तुम्हाला अशीच पूजा करायची आहे. तुम्हाला आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि 5 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहे जे की सत्यनारायण पूजा विधीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते 5 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. रोज आरती वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे. पहिले तुम्हाला पूजा मांडणी सगळी करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रथम गणपतीची पूजा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर कुळदेवीची करायची आहे. मग वरुण देवतेची करायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाची करायची आहे. अशा प्रकारे सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 5 अध्याय घ्यायचे आहे आणि 5 अध्याय झाल्यानंतर तुम्हाला जे आहे तर आरती करून घ्यायची आहे आणि धूप दीप दाखवून तुम्हाला अशा प्रकारे आरती संपूर्ण करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सुद्धा तुम्ही करायचं आहे. तर हे पुस्तक तुम्ही बघू शकता. हे संस्कृतमध्ये आहे की कहाणी हे मंत्र स्तोत्र जे आहे तर ते संस्कृतमध्ये आहे आणि अध्याय जे आहे तर ते प्राकृतमध्ये आहे. तर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. आणि तुम्हाला तुळशीपत्र तुम्हाला रोज तोडायचे आहे. तुम्ही पूजेसाठी तुम्हाला तुळशीपत्र लागणार आहे तर तुम्हाला आवर्जून तुळशीपत्र तुम्हाला तोडायचे आहे. अशा प्रकारे साधी आणि सोपी जी आहे सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी करू शकतो. तर सत्यनारायण पूजा जी आहे तर तुम्हाला ही प्रदोष काळामध्येच करायची आहे. म्हणजे तुम्ही 4च्या नंतर तुम्ही केव्हाही पूजा करू शकता किंवा मग तुम्ही पूजा मांडणी आधी करून ठेवा आणि अध्याय जे आहे पूजा जी आहे तर तुम्ही ही 4च्या नंतर करायची आहे प्रदोष काळामध्ये. आणि सत्यनारायण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा मांडणी उचलून घ्यायची आहे आणि फुलं पानं जे असतील तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचे आहे. तर अशा प्रकारेची आहे तर ही साधी आणि सोपी पूजा झालेली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.